नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे नवीन नवीन यशाची शिखरं पादाक्रांत करणारा महिना असं म्हणता येईल. अनेक नवीन नवीन संधी त्यांना प्राप्त होतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. त्या संधी योग्य प्रकारे त्यांनी ओळखाव्या आणि त्याचं परिवर्तन आपल्या यशामध्ये करून घ्यावं, हे त्यांचं कौशल्य आणि कर्तव्य दोन्ही आहे असं म्हणावं लागेल. तर वृषभ राशींच्या व्यक्तींनी मिळालेल्या प्रत्येक संधीकडे ह्या चष्म्यातनं आत्ता सांगितलेल्या चष्म्यातनं बघायला सुरुवात करा. म्हणजे काही वेळेला पूर्वानुभव आपला वाईट असतो आणि आपले पूर्वग्रह दूषित अशामुळे झालेले असतात, मग आपण त्या गोष्टीकडे संधी म्हणून बघत नाही. पण हा महिना तसा नाही आहे. तुम्हाला अनेक नवीन संधी प्राप्त होतील, त्याप्रमाणे त्याकडे संधी म्हणून बघा आणि त्या संधीचा फायदा तुम्ही करून घ्यायला हवा. नाहीतर गेलेली वेळ परत येत नसते, हेही तितकंच खरं आहे. म्हणून एकदा वेळ निघून गेली की ते संधी पुन्हा येईल त्याची वाट बघावी लागते. म्हणून वृषभ राशींच्या व्यक्तींनी मिळालेली प्रत्येक संधी ओळखा या महिन्यामध्ये आणि त्याचं चीज करून घ्या, असा सल्ला मी प्रथमतः तुम्हाला देऊ इच्छितो. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या तब्येतीला खूप काही त्रास असं काही आहे असं मी म्हणणार नाही. साधारण आपल्याला शहरासारख्या ठिकाणी वावरून जे काही शहरातलं जे काही प्रदूषण असतं त्या प्रदूषणाने काही तुम्हाला त्रास होऊ शकतो. अन्य काही त्रास तुम्हाला स्वतःच्या शरीरातून असं काही दिसत नाही, पण प्रदूषणाचा त्रास मात्र तुम्हाला जाणवू शकतो. त्यामुळे त्यासाठी खबरदारी घ्या. प्रदूषण वातावरणामध्ये शक्यतो जाऊ नका. अशा काही गोष्टी तुम्हाला पथ्य पाळता येण्यासारखं असेल तर मात्र अवश्य पाळा, की जेणेकरून आरोग्याला तुमच्या ग्रहमानाप्रमाणे काही त्रास नाही आहे आणि अशा कारणानेसुद्धा होऊ नये अशी इच्छा आहे. म्हणून मी तुम्हाला ही सूचना मुद्दाम देत आहे की प्रदूषण टाळावं. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणतः दुसरा पंधरवडा जो आहे, म्हणजे अर्धा फेब्रुवारी झाल्यानंतर दुसरा फेब्रुवारी जो आहे, तो आपल्याला अनेक नवीन नवीन कामाच्या संधी उपलब्ध करून देईल. म्हणजे समजा 5 संधी तुम्हाला उपलब्ध झाल्या तर 3 नक्की तुमच्या बाजूने होणार आहेत एवढी खात्री बाळगा. 4थी साधारण नंतर होईल, कदाचित 5वी होणार नाही, पण 3 तर नक्की होतील. तर या दृष्टीने तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन तुमचा ठेवा, की जेणेकरून तुम्ही त्याचं परिवर्तन आपल्या यशामध्ये करू शकता. कामाची संधी असं आहे की कामाची संधी माणसाला मिळाली, जो काम करणारा माणूस असतो त्याला खूप आनंद होतो. पैसे किती मिळतात, कधी मिळतात यापेक्षा सुद्धा माझ्या आवडीचं काम मला करायला मिळालं ह्या तो एक आनंद असतो. तो आनंद तुम्हाला या महिन्यात मिळेल आणि तो आनंद आपण जगा असं मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सल्ला देतो आहे. काही गोष्टी धाडसाने करायच्या असतात, ते धाडस तुमच्याकडे आहे, पण पूर्वीचं विचारात न घेता आता संधी आली पुन्हा धाडस करा आणि आपल्या यशाची परंपरा आहे ती चालू ठेवा, असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकेन. काही वेळेला असं होतं की अचानक महिन्यातले काही 2-3 दिवस तुम्हाला स्वतःला निराश वाटतं. असं काही दिवस मला दिसत आहेत फेब्रुवारीतल्या 3ऱ्या आठवड्यातले. तसे निराशेचे जे काही 1-2-3 दिवस असतील तुमच्या कुंडलीप्रमाणे, तर त्यावेळेला तुम्ही ध्यानधारणा करा, मेडिटेशन तुमच्या पद्धतीने तुम्ही करा, योगासनं करा आणि असं करून मनाचं संतुलन राखा, असं मी मुद्दाम सल्ला तुम्हाला देईन. कारण शारीरिक पीडा तुम्हाला काही नाही आहे, म्हणून मानसिक संतुलन पाळण्यासाठी आणि टिकवण्यासाठी असे काही आध्यात्मिक तुम्हाला जर सपोर्ट घेता आला तर अवश्य घ्या, की जेणेकरून हे टिकून राहील आणि या महिन्याचं यश जे आहे ते तुम्ही पादाक्रांत करू शकता. नवीन संधी मी म्हटलं त्याप्रमाणे चालू नाही, नवीन पार्टनर किंवा नवीन माणसं जोडली जातील कामाच्या निमित्ताने. जर आपलं काही असं काही जॉईंट व्हेंचर असेल किंवा असं काही करायची तुमची इच्छा असेल, असं काही प्रोजेक्ट डोळ्यासमोर असेल तर तो या महिन्यात तुम्ही अवश्य सुरू करा आणि जॉईंट व्हेंचरला कामाला सुरुवात करा, की जेणेकरून पुढे तुमचं यश तुम्हाला त्यापासून आणखी वाढवता येईल. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की
शिक्षण घेणारी जी मुलं आहेत या महिन्यामध्ये त्यांनी मौखिक परीक्षा जी आहे त्या मौखिक परीक्षेवर जरा जास्त भर द्या, कारण तिथे ती मुलं थोडी कमी पडत आहेत असं मला वाटतं वृषभ राशीची मुलं. तर त्याने मौखिक परीक्षेमध्ये म्हणजे तोंडी परीक्षेमध्ये थोडं चांगले प्रिपरेशन करून जा की जेणेकरून त्यात तुमचे मार्क कमी होणार नाहीत. लेखी म्हणजे लेखन परीक्षा जी आहे ती तुमची चांगली आहे, ते स्किलसुद्धा तुमच्याकडे आहे, पण मौखिक परीक्षेमध्ये थोडंसं तुम्हाला गडबड घोटाळा होण्याची शक्यता आहे. तर ती तयारी चांगली करून घ्या आणि आपल्या परीक्षकांना योग्य प्रकारे सामोरं जा असाच सल्ला मी या ठिकाणी देईन. आपलं बाकी स्मरणशक्ती वगैरे हे जे आहेत ते काही शंका घेण्यासारखं नाही आहे, पण मौखिक परीक्षेमध्ये आपण विशेष करून लक्ष द्यावं वृषभ राशींच्या व्यक्तींनी. कौटुंबिक जर आपण विचार केला तर कुटुंबासहित कुठे काही समारंभाला किंवा काही लग्न कार्याला जाण्याचा योग दिसून येतो कुटुंबासहित. तर चांगलं आहे, एकत्र खेळीमेळीने तेवढे 1-2-4 दिवसाचा वेळ तुमचा खर्च करा आणि कौटुंबिक वातावरणात मन रमवा असंच मी तुम्हाला सल्ला देईन की जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना घरामध्ये रिचार्ज केल्यासारखं वाटेल आणि त्यापासून तुम्हाला एक आनंद मिळेल. आपली इन्व्हेस्टमेंट किंवा येणी जी आहे ते तुमच्याकडे व्यवस्थित ठेवलेले आहेत किंवा जे काही तुमचा बँक बॅलन्स आहे ते कसं वाढेल याच्याबद्दल थोडंसं प्लॅनिंग करा. जे आहे त्याला काही आपल्याला भीती नाही आहे, पण ते वाढेल कसं याचाही थोडा हळूहळू विचार करा की योग्य वेळ आल्यावर ते तुम्हाला वाढवता येईल. मी वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपलं उत्पन्न जे आहे या महिन्यामध्ये अगदी योग्य ते आहे, तुम्हाला हवं तेवढं आहे आणि अपेक्षित आहे, त्याबद्दल काही चिंता नाही आहे. पण त्या उत्पन्नाबरोबरच त्या उत्पन्न झालेलं किंवा आपल्याकडे निर्माण होऊन आपल्यापर्यंत आलेलं जे काही रक्कम किंवा आपलं जे काही इन्कम आहे ते मात्र आपल्याला योग्य प्रकारे नियोजन करून सगळं धंद्यामध्ये न घालता काही इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तर ते तुम्ही अवश्य करा. हाच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. हे होतं वृषभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.